Good morning, all of you. My name is Siddhi Rohini Vijay Pendharkar. I am studying in Baraskar Academy in 8th standard. In that school, I have to read one book, and this is book. Very nice book it is. In that book, very nice thoughts are there. All of you must have to read this book. या पुस्तकाचे नाव आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या पुस्तकाचे नावच किती युनिक आहे. या पुस्तकामध्ये किती युनिक असेल असं वाटतं मला. आणि हे पुस्तक मी सर्व वाचलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये मला समजलेल्या गोष्टी मी सांगणार आहे. या पुस्तकात एक सेंटेन्स सारखं सारखं रिपीट झालं आहे. ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये आहे आणि ते सेंटेन्स आहे, ॲज यू थिंक सो यू बिकम. म्हणजे जसा तुम्ही विचार कराल तसं तुमच्या जीवनाला आकार मिळत जाणार आहे. म्हणजे तुमची विचार करण्याची क्षमता जर वेगळी असेल तर तुमच्या जीवनाला आकार मिळणार आहे. म्हणजे तुमचं जीवन सफल होणार आहे, तुमच्या जीवनाला आकार मिळणार आहे. आणि एक या पुस्तकात आहे, जशी तुम्ही परिस्थिती आहे तशी तुमची संगत असणार आहे. जशी संगत तशी संस्कार असणार आहेत. जशी संस्कार तशी आसना. आणि आसना म्हटल्यावरती विचार हे येतातच. आणि आता विचार म्हटल्यावरती आचार येतात. आचार म्हटल्यावरती सवयी येणार. सवयी म्हटल्यानंतर स्वभाव येणार. स्वभाव म्हटल्यावरती नशीब येणार. नशीब आल्यावरती प्रत्येकजण नशिबाला दोष देतात. खरं तर यात प्रत्येकाची चुकी असते, स्वतःची चुकी असते. जर आता आपल्या जीवनात काहीतरी दुःख काहीतरी घडत असेल तर माझ्या नशिबाची चुकी आहे, माझं नशीब खराब आहे असं आपण बोलून जातो. पण चुकी आपल्या विचारांची असते, आपली स्वतःची असते. जसं आपण विचार करतो तसा आपण निर्णय पटकन घेऊन जातो. यात नशिबाला दोष देऊन काही उपयोग नसतो असे या पुस्तकात थोडक्यात सांगितलेले आहे. आणि हे पुस्तक वामनराव पै, श्री सद्गुरू वामनराव पै यांनी लिहिलेले आहे. यांनी हे पुस्तक खूप छान प्रकारे लिहिलेले आहे आणि हे पुस्तक 3 भाषेत ट्रान्सलेट केलेले आहेत त्यांनी. खूप पुस्तकेसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. एक म्हणजे इंग्लिश, गुजराती, मराठी आणि हिंदी अशा 4-5 भाषेत त्यांनी ट्रान्सलेट केलेले आहेत. खूप सारी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. खूप वाचण्यासारखी आहेत आणि त्यातलंच एक पुस्तक मी वाचलेलं आहे. ते म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे पुस्तक खूप नाईस आहे. ऑल ऑफ यू मस्ट हॅव टू रीड दिस बुक. थँक्यू.